1997 मध्ये एक पुस्तक आलं, डेव्हिड डेटा यांचं, द वे ऑफ द सुपिरियर मॅन. आणि आजही इतक्या वर्षानंतर ते चर्चेत आहे. का? कारण त्यात काही अशा गोष्टी आहेत ज्या वादग्रस्त आहेत, पण तितक्याच प्रभावीसुद्धा. चला, तर मग आज आपण याच पुस्तकात खोलवर शिरूया आणि बघूया नेमकं काय आहे यात, ज्याने पुरुषत्वाच्या कल्पनेलाच एक प्रकारे आव्हान दिलं. हे बघा, हे आहे ते पुस्तक. याच्या मुखपृष्ठावरच आणि शीर्षकातच सगळं काही आहे. बघा, स्त्रिया, काम आणि लैंगिक इच्छा ही ती 3 मोठी आव्हानं आहेत ज्यांच्याबद्दल हे पुस्तक बोलतं. आणि यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी पुरुषांना एक मार्ग दाखवण्याचं काम हे पुस्तक करतं. तर मग प्रश्न हाच आहे की ही जी 3 आव्हानं आहेत, स्त्रिया, काम आणि लैंगिक इच्छा, यांना एक पुरुष यशस्वीपणे कसा सामोरा जाऊ शकतो? याच एका प्रश्नाभोवती पुस्तकाचा सगळा गाभा फिरतो. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाच्या उत्तरातच या पुस्तकाचं सगळं रहस्य लपलेलं आहे. तर मग सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून. पुस्तकाचं नावच आहे सुपिरियर मॅन. मग हा सुपिरियर मॅन म्हणजे नक्की कोण? काय आहे ही संकल्पना? चला जरा समजून घेऊया. डेडा काय म्हणतात माहितीये? त्यांच्या मते सुपिरियर मॅन म्हणजे कोणीतरी वेगळा नाही, तर तो पुरुष आहे जो समाजाच्या दबावाखाली किंवा अपेक्षानुसार जगत नाही, तो जगतो स्वतःच्या आतल्या आवाजानुसार. तो आपल्या मूळ स्वभावाला, आपल्या गाभ्याला धरून राहतो आणि मग आयुष्यातल्या आव्हानांना सामोरा जातो. आता आपण येऊया पुस्तकातल्या सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेकडे. हा खरं तर या सगळ्या विचारांचा पाया आहे. या एका गोष्टीवरच बाकी सगळं उभं आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आयुष्याचा उद्देश किंवा पर्पज. आणि इथेच डेडा एक असा विचार मांडतात जो खूप धाडसी आहे आणि अनेकांना तर तो वादग्रस्त सुद्धा वाटू शकतो. ते स्पष्टपणे म्हणतात की एका पुरुषासाठी त्याचा उद्देश, त्याचं ध्येय हे त्याच्या नात्याच्या आधी यायला हवं. हो, नात्यापेक्षाही महत्त्वाचं. पण मग हा उद्देश म्हणजे नेमका काय? म्हणजे एखादी नोकरी किंवा एखादं टार्गेट नाही. पुस्तकानुसार उद्देश म्हणजे काहीतरी खोल आहे. ही एक आतून येणारी प्रेरणा आहे, एक अशी शक्ती जी आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक कृतीला दिशा देते. असं समजा की हेच अस्तित्वाचं खरं कारण आहे. आणि गंमत बघा, पुस्तक काय दावा करते की जेव्हा एखादा पुरुष आपल्या उद्देशाला प्राधान्य देतो तेव्हा नातं कमजोर होत नाही, उलट ते जास्त मजबूत होतं. का? कारण त्याच्या जोडीदाराला त्याच्यातला तो ठामपणा, ती स्थिरता जाणवते. तिला कळतं की त्याच्या आयुष्याला एक दिशा आहे आणि यामुळे तिचा विश्वास अजून वाढतो. म्हणूनच डेडा या गोष्टीवर खूप जास्त भर देतात. ते म्हणतात की उद्देश शोधणं हे काही नंतर बघू किंवा वेळ आल्यावर करू असं नाहीये. नाही, ही आयुष्यातली सगळ्यात तातडीची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ताच्या आत्ता करा. बरं, उद्देश महत्त्वाचा आहे हे तर कळलं, पण मग उद्देश आणि नातं यातलं संतुलन कसं साधायचं? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी डेडा एक संकल्पना मांडतात, पोलॅरिटी, म्हणजेच ध्रुवीयता. त्यांचं म्हणणं आहे की नात्यामधलं जे आकर्षण असतं ना, ते याच पुरुषी आणि स्त्री तत्वांच्या ध्रुवीयतेवर टिकून राहतं. हे बघा इथे, पुरुषी तत्वाचं प्राधान्य आहे उद्देश, दिशा, तर स्त्री तत्वाचं प्राधान्य आहे प्रेमाचा प्रवाह, नातेसंबंध. डेडा यांच्या मते हे अगदी 2 वेगळ्या पण एकमेकांकडे खेचल्या जाणाऱ्या चुंबकीय ध्रुवांसारखं आहे. एक नॉर्थ पोल तर दुसरा साऊथ पोल. आणि याच 2 वेगवेगळ्या ऊर्जांमधलं जे चुंबकीय आकर्षण आहे त्यालाच डेडा पोलॅरिटी म्हणतात. त्यांच्या मते नात्यातला तो स्पार्क, तो जोश जिवंत ठेवायचा असेल तर ही पोलॅरिटी, ही ध्रुवीयता जपलीच पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण पुस्तकाच्या त्या भागाकडे वळूया जो कदाचित सगळ्यात जास्त वादग्रस्त आहे, जिथे काही असे दावे केले आहेत जे ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. स्त्रियांना खरंच काय हवं असतं? बघूया डेडा काय म्हणतायत. बघा, डेडा इथे एक धक्कादायक सल्ला देतात. ते म्हणतात तिच्या बोलण्यावर जाऊ नका. आता याचा अर्थ काय? त्यांचा मुद्दा असा आहे की स्त्रिया अनेकदा शब्दांमधून बोलत नाहीत, त्या शब्दांच्या मागच्या भावनांमधून बोलतात. संवाद शब्दांचा नसून भावनांचा असतो. आणि हा विचार त्याच मुद्द्याला अजून पुढे घेऊन जातो. म्हणजे जेव्हा एखादी स्त्री तक्रार करते तेव्हा ती त्या विषयाबद्दल नसतेच मुळी. ती तक्रार कंटेंट फ्री असते. मुद्दा तो विषय नसतो, तर त्या क्षणी तिला कसं वाटतंय हे महत्त्वाचं असतं. तर मग हे क्षण म्हणजे काय? डेडा यांच्या मते हे पुरुषाच्या धैर्याची, त्याच्या स्थिरतेची एक प्रकारची टेस्ट असते. तिला तुमच्याकडून सोल्युशन किंवा उपाय नको असतो. तिला फक्त तुमची खंबीर उपस्थिती अनुभवायची असते, तुमची भावनिक ताकद बघायची असते. आणि आता या विभागातला शेवटचा पण तितकाच धक्कादायक दावा, तिला खरंच नंबर 1 व्हायचं नसतं. याचा काय अर्थ असेल बरं? तर यामागचा तर्क पुन्हा उद्देशाकडे जातो.
पुस्तक म्हणतं की जेव्हा पुरुष आपल्या उद्देशाला सर्वोच्च प्राधान्य देतो तेव्हाच स्त्रीला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटतं. का? कारण मग तिला खात्री पटते की ती अशा माणसासोबत आहे ज्याच्या आयुष्याला एक दिशा आहे, एक मजबूत पाया आहे, जो कोणत्याही वादळात ठामपणे उभा राहू शकतो. बरं, आत्तापर्यंत आपण उद्देश, पोलॅरिटी, नातेसंबंध याबद्दल बोललो. आता आपण त्या एका संकल्पनेकडे येऊया जी या सगळ्या विचारांना एकत्र बांधे. हा एक प्रकारचा आध्यात्मिक गाभा आहे. या सगळ्या विचारांच्या मुळाशी आहे द सोर्स, म्हणजेच स्रोत. ही काय संकल्पना आहे? तर ही एक वैश्विक चेतना आहे. असं समजा की एक अथांग शांत समुद्र आहे आणि आपलं आयुष्य म्हणजे त्यावरच्या लाटा. पण त्या लाटांच्या खाली तो समुद्र नेहमीच शांत आणि स्थिर असतो. हाच तो स्रोत, हाच आपल्या अस्तित्वाचा खरा आधार आहे, असं डेटा यांचं म्हणणं आहे. मग प्रश्न येतो की या स्रोताशी कनेक्ट कसं व्हायचं? पुस्तक त्यासाठी काही सोपे मार्ग सांगतं. पहिलं, अशी पुस्तकं वाचा जी आतल्या सत्याची आठवण करून देतात. दुसरं, अशा लोकांसोबत राहा जे प्रेरणा देतात. तिसरं, रोज थोडा वेळ ध्यान, चिंतन किंवा प्रार्थनेसाठी काढा. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं प्रत्येक काम, मग ते ऑफिसमधलं असो किंवा वैयक्तिक आयुष्यातलं, ते या खोल जाणीवेतून करा. आणि हे वाक्य बघा, हे या पुस्तकाचं सार आहे असं वाटतं. याचा अर्थ हाच की जगाशी किंवा नात्यांशी फक्त वरवरचं नातं ठेवू नका, तर आपल्या आतल्या ऊर्जेतून, आपल्या खऱ्या स्वभावातून त्यांना सामोरं जा. तर थोडक्यात सांगायचं झालं तर द वे ऑफ द सुपिरियर मॅन हे फक्त रिलेशनशिप्सवरचं पुस्तक नाही आहे. बिलकुल नाही. हे एक प्रकारे पुरुषाला स्वतःच्या आत बघायला लावणारं आणि आपल्या संपूर्ण आयुष्याला एका खऱ्या अस्सल उद्देशाशी जोडण्यासाठी दिलेलं एक आव्हान आहे, एक फ्रेमवर्क आहे. आणि जाता जाता हे पुस्तक आपल्या सगळ्यांसमोर एकच प्रश्न ठेवतं, आणि मला वाटतं यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. तो प्रश्न म्हणजे, आपल्या आतल्या सगळ्यात खोल सत्याशी एकरूप होऊन जगणं ह्याचा नेमका अर्थ काय आहे?